गम और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। तर सगळीकडे आता चर्चा आहे आई कुठे काय करतेची. आईचं नेमकं काय झालंय, ती एक पत्नी होती, त्याच्यानंतर प्रेयसी झाली, त्याच्यानंतर पुन्हा पत्नी झाली, पण आता तिच्या आयुष्यात नवीन वादळ येते. आणि जसा आशुतोष तिच्या आयुष्यात एक छान हवेची झुळूक आणि थंडगार तिला जसा ओलावा तिने दिला आहे, पण तो आता जातो अशी चर्चा सुरू आहे. आणि आत्ता हे मी तुम्हाला विशेष सांगणार नाही आहे, कारण की आता आपण आहोत आशुतोषच्या मेकअप रूममध्ये. तर ही जी पाहत आहे ना, ती आशुतोषची मेकअप रूम आहे आणि हा आहे आशुतोष. तर आज आशुतोषशी आपण खूप गप्पा मारणार आहोत. माझ्यामध्ये तुझं स्वागत. थँक्यू सो मच जयती, थँक्यू सो मच. म्हणजे अरुंधतीचा प्रवास आणि त्याच्यानंतर अगदी छान वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे आलेलास तू, आणि आता हा नवीन ट्विस्ट येतोय. कसं पाहतोयस या सगळ्याकडे? थँक्यू. तू खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब केलंस. गोष्टी आत्ता आई कुठे काय करते एका वेगळ्या वळणावर आलेली आहे मालिका, आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण जो प्रोमो बघितला तसं त्या गोष्टी घडत आहेत आणि मालिका वेगवेगळ्या ट्विस्ट्स अँड टर्न्समधनं जाते. तर त्यातला हा एक ट्विस्ट आहे. पण आशुतोषला जेव्हा कळलं की हे सगळं होणार आहे आपल्याबरोबर, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं गेलं, तर तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? मला फर्स्ट रिॲक्शन म्हणजे ऑब्व्हियसली मला असं वाटलं की इथून पुढे त्याचं होणार काय आहे. म्हणजे आपण जेव्हा मालिका करतो, सिनेमे करतो, नाटक करतो, ते आपल्याला माहिती असतं की ते कधी ना कधीतरी संपणार असतं. त्यामुळे असं काही नटाला हे नवीन नसतं की एखादी गोष्ट संपते आहे. त्यात मी 2.5 वर्ष ही मालिका केलेली आहे. त्यामुळे या कालावधीतही काही मालिका सुरू होऊन संपत असतात. त्यामुळे 2.5 वर्ष हा बऱ्यापैकी मोठा काळ आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हे ठीक आहे, ह्याचं पुढे काय होणार आहे. मग त्याच्या संदर्भात बोलणं झालं आणि मला असं वाटलं की मला जे करायचं आहे या मालिकेमध्ये ते मला 2.5 वर्षात करायला मिळालेलं आहे. त्यामुळे मला आत्ता फुलफिलिंग वाटतं आहे, छान वाटतं आहे. म्हणजे मला आत्ता मी मालिकेतून जाणं ऑब्व्हियसली मला आणखीन काहीतरी करता आलं असतं, पण मला जे करायचं होतं असं नाही झालं की ते 2 महिन्यातच संपलं आहे, 3 महिन्यातच संपलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच जण आपल्याला जे करायचं असतं ॲक्टर म्हणून तेच आपल्याला कधी कधी करायची संधी मिळत नाही, कारण का इतकं कमी काळासाठीचं ते काम होतं आणि ते संपून जातं एकदम. तर तसं आत्ता झालं नाही. माझ्या वाट्याला खूप चांगले सीन्स आले आहेत, खूप चांगले को ॲक्टर्स बरोबर मला सीन्स करता आले. त्यामुळे याकरता मी आनंदी आहे. आता तू जसं म्हणालास की बरंच काही करायचं होतं वगैरे, तर काय करायचं राहून गेलं, अशी कोणती एक गोष्ट आहे की जी ही राहून गेली, असं जर हुरहुर रागत राहील तुझ्या मनाला? हुरहुर अशी नाही, पण कारण का वेगवेगळ्या इमोशन्स आपण मालिकेमध्ये आणतो ना. तर आत्ता मनू आल्यामुळे जे एक इमोशन तयार झालं होतं आशुतोषच्या मनामध्ये, एक वेगळी भावना तयार झाली होती की ती पितृत्वाची भावना होती, जी आधीच्या 3-4 महिन्यापर्यंत ती त्याच्यामध्ये नव्हती. ती त्याच्यामध्ये आधी तो एक मुलगा, प्रियकर, नवरा, मित्र, नंतर ह्या सगळ्या मुलांचा एक थोडासा एक सिनियर हे असं सगळं होतं. भाऊ होता, वीणाचा मधला एक जो ट्रॅक होता. तर ही नवीन भावना होती की मूल आहे, तर त्याला जे सुलभ भावना ज्या आहेत त्या होत्या. तर त्या मला करायला खूप इंटरेस्टिंग वाटत होत्या आणि त्या कुठे जात आहेत हे बघण्यामध्ये मला रस होता. तर आता हे सगळं सिरियल चालू आहे, अरुंधतीच्या आयुष्यातनं तुझी एक्झिट आहे. मालिकेतनं म्हणण्यापेक्षा मी अरुंधतीच्या म्हणेन खास करून. तर अरुंधतीने तुझ्यानंतर कसं सावरावं स्वतःला, तू काय सांगशील? मला असं वाटतं की अरुंधतीने आशुतोषला विसरून जावं. विसरून जावं म्हणजे त्या माणसाला विसरून जावं, त्याच्याबरोबरच्या अत्यंत चांगल्या आठवणी तिने ठेवाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर राहिल्यामुळे जर तिच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या व्हॅल्यूज आल्या असतील तर त्या व्हॅल्यूज तिने घ्याव्यात आणि तिला जे हवं तसं आयुष्य तिच्या टर्म्सवर जगावं. मला असं वाटतं की आई कुठे काय करतेचा एक महत्त्वाचा प्लस पॉईंट तो आहे की बाईने आपलं आयुष्य कसं जगावं ह्याविषयी ती मालिका काहीतरी आमची मालिका सांगू बघते. तर बाईनी स्वतःचं आयुष्य स्वतःला पाहिजे तसं जगावं आणि अरुंधतीने देखील तेच करावं असं मला वाटतं. हे सगळं ठीक आहे, पण आशुतोष या भूमिकेने तुला पर्सनली काय दिले? मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या मालिकेने दिली मला आशुतोष या भूमिकेने, ते म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम.
अतिशय ओव्हरवेल्मिंगली प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं, सगळ्यांवरच केलं. पण मला पर्सनली अनुभव इतका चांगला आहे, अगदी मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ते शेवटच्या प्रोमोपर्यंत लोकांनी इतकं चांगल्या पद्धतीने प्रेम केलं. म्हणजे मला पर्सनल मेसेजेस लोकांनी केले, फोन्स केले ज्यांना शक्य होतं त्यांनी. जेव्हा मी काही ठिकाणी बाहेर जात असतो तेव्हा लोकांनी भेटून सांगितलं की किती त्यांना पात्र आवडतं आहे. आणि हे खूप ओव्हरवेल्मिंग होतं, खूप ओव्हरवेल्मिंग आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट या मालिकेने मला ती दिली. आत्तापर्यंत आवडलेली कमेंट किंवा कौतुक कोणतं जे लक्षात राहील कायम? सुरुवातीला जेव्हा मी मालिका सुरुवात केली ना तेव्हा मला काही लोकांनी हे सांगितलं जे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हणले की तुम्ही समहाऊ अमेरिकेहून आलेले वाटता. तर काय आहे कारण का आपल्या सेटअप्समध्ये आपल्याला असं कोणीतरी परदेशाहून आलं आहे, ते मराठी बोलते हे डायजेस्ट करणं अवघड असतं. तर मी माझ्या परीनं त्याचं काहीतरी करायचा प्रयत्न केला होता. ते लोकांपर्यंत पोचलं, ह्यामुळे मला पहिल्यांदा ते फार छान वाटलं की अरे हां, म्हणजे ही एक गोष्ट लोकांना आवडते. ही काय असतं ना, नटाला दरवेळेला काहीतरी वेगळ्या कमेंट्स पण सुखावून जातात कधी कधी. तर ती ही एक कमेंट होती पहिली. दुसरी म्हणजे त्याच्यानंतर ज्या कमेंट्स आल्या की तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, ज्या शांतपणे बोलता, ज्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगता, ज्या पद्धतीने तुम्ही सीन्समध्ये बोलता ते मला खूप छान वाटतं. त्याच्यात अर्थातच निम्मं क्रेडिट हे माझ्या दिग्दर्शकाचं, माझ्या लेखकाचं आहे. पण या कमेंट्स मला खूप मिळाल्या, तुम्ही किती समजूतदारपणे सांगता. आणि आणखीन अशी एक कमेंट मिळाली की तुम्ही हे जे सांगता त्याच्यावर तुमचा नक्की विश्वास आहे असं वाटतं. तर नट म्हणून ते पण तुम्हाला खूप गरजेचं असतं की तुम्ही जे सांगताय ते तुम्हालाच तसं वाटतंय असं लोकांना वाटणं. तर या 2 कमेंट्सनी माझी खूप हौसला अफजाई केली असं म्हणेन. अरुंधती म्हणजे मधुराणी, तुमचं पर्सनल नातं कसं आहे आणि एक किस्सा मला सांग की जो शूटिंगमधला पण कायम तुझ्या लक्षात राहील. माझं आणि अरुंधतीचं, मधुराणीचं नातं फार मस्त आहे. मधुराणीला एक तर मी आधीपासून ओळखायचो, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आमच्या अनेक आवडीनिवडी पण एकमेकांबरोबरच्या जुळणाऱ्या आहेत. तर त्यामुळे अनेक विषयांवर मधुराणीशी बोलणं होतं. आणि त्यामुळे असा एक किस्सा नाही सांगता येत, पण मधुराणीचं नाव घेतल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर कायम एक स्माईल येतं आणि मला असं वाटतं की दॅट समज अप की अख्ख्या शूटिंगमध्ये आम्ही काय केलं असेल. खूप अशा गमती जमती तर खूप घडत असतात, काही ना काहीतरी शॉर्ट्सच्या दरम्यान घडतं. कधी तुम्ही फंबल होता, कधी को ॲक्टर फंबल होतो, कधीतरी तुम्ही एक काहीतरी इंटेन्स सीन असतो तो तुम्ही करत असता, त्याच्यामध्ये दोघांचं एकदम तुम्ही आजवर न केलेलं काहीतरी एक गिव्ह अँड टेक होऊन जातं. कधीतरी तुमचा आवाज वेगळा लागतो त्या सीनमध्ये, कधी तुम्ही असं वाटतं की तुम्ही तो सीन थोडासा घाईत शूट केला आहे की काय, पण नंतर असं लक्षात येतं की तो सीन दोघांच्याही बाजूनी फार चांगला झालेला आहे. तर असे अनेक सीन्स आमच्याबरोबर आम्ही एकमेकांबरोबर केले. तर त्या सगळ्या सीन्सचं मिळून एक, आणि मुळात आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर सीन करताना मी खूप आनंदात आणि प्रेमाने सीन केले, म्हणजे भांडणाचं देखील. सो ते को ॲक्टरमध्ये ते कम्फर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि तो मधुराणीबरोबर काम करताना मला होता. आय होप तिला देखील तो होता, माझ्याबरोबर काम करता होताच, म्हणजे आय मस्ट से दिस. त्यामुळे मजा आली खूप. अरुंधतीचं आणि आता हे तुझं नातं ठीक आहे, पण आता तुझी एक्झिट होते, तर तुझ्या घरच्यांना काय वाटतं या सगळ्या मालिकेचा प्रवास? मालिकेच्या प्रवासाबद्दल घरच्यांना ऑब्व्हियसली पहिल्यांदा त्यांनी त्या अनेक जसं सोशल मीडियावर विचारलं गेलं तसंच माझ्या आसपासच्या सर्व लोकांनी विचारलं की हे कशामुळे घडतं आहे आणि पुढे काय होणार आहे. पण पुढे काय होणार आहे ते आता याची उत्तरं आता काळाच्या स्फोटात असल्यामुळे ते घरच्यांकडून असं काही खास वाईट वाटतंय? थोडंसं वाईट वाटलं त्यांना. पण कसं आहे की आता मी गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे प्रत्येक काम आपलं कधीतरी संपणार असतं. ह्याला तुमच्या आसपासची जवळची माणसं देखील तयार असतात की गोष्टी संपणार असतात, गोष्टी नव्यानं सुरू होणार असतात आणि त्यामुळं ते आर ओके विथ इट. हां, तू आता अरुंधतीपासून वेगळा होतोयस, तर एक 4 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील गाण्याच्या, की तुला आत्ता कोणत्या फिलिंग्स आहेत या मालिकेच्या प्रवासाबद्दल? हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे आणि ते आहे हम दोनो सिनेमातलं, देवानंद यांच्यावर ते पिक्चराइज झालेलं आहे. ते गाणं आहे मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, गम और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. थैंक यू सो मच.
मी सर्वांच्या वतीने सांगते, आम्ही तुला खूप मिस करणार आहोत. थँक्यू सो मच. आणि मला मी प्रतिक्रिया घेतो आणि मला चांगलं वाटतं आहे एका बाजूनी की तुम्ही मला मिस कराल. आणि मला असं वाटतं की आपण नवीन कुठल्या तरी चांगल्या भूमिकेत, नवीन कुठल्या तरी चांगल्या रसरशीत भूमिकेत मला नक्कीच प्रेक्षकांसमोर पुन्हा लवकरात लवकर यायला आवडेल. थँक्यू सो मच जयती. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.